सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातल्या आरोपीची पोलिसांना ओळख पटली। या आरोपीला लवकरच अटक केलं जाईल असं पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणातल्या आरोपींची पोलिसांना ओळख पटली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात कलम 109 अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। त्यासह इतर कलमांअंतर्गतही विविध गुन्हे दाखल केलेत। आरोपी जिन्यावरून 12 मजले चढून वर आला आणि सैफच्या घरात शिरला। सैफच्या घरात तो चोरीच्याच उद्देशाने शिरल्याचं तपासात समोर येतं असं पोलीस उपायुक्त गेडाम यांनी स्पष्ट केलं। हल्ल्याच्या विविध पैलूंचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 10 टीम कार्यरत असल्याचं उपायुक्त गेडाम यांनी म्हटलंय। जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्ड फ्रेम के उधर ही गया था ना चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। प्रायमरी या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता येतील। सैफवरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असून काही जणांना ताब्यात घेतलंय। सैफवरील हल्ल्याप्रकरणी फ्लोर पॉलिशिंगचं काम करणारे कामगार देखील ताब्यात आहेत। गेल्या काही दिवसांपासून सैफच्या घरी पॉलिशिंगचं काम सुरू होतं। सैफच्या घरी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची देखील चौकशी करण्यात आली। महिला कर्मचाऱ्याला घेऊन पोलीस वांद्रे पोलीस स्थानकात पोहोचले आहेत। दरम्यान नेमकं काय घडलं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सैफच्या घरी चोर शिरल्याचं सुरुवातीला महिला कर्मचाऱ्यानं पाहिलं। आरोपीनं कर्मचारी महिलेच्या हातावर चाकूनं वार केले। महिला कर्मचाऱ्यांना आरडाओरडा केला। महिला कर्मचाऱ्याचा ओरडा ऐकून सैफ मदतीला धावला। अज्ञाताच्या हाती चाकू आणि जखमी महिला कर्मचारी पाहून सैफ मदतीला धावला। सैफ आणि आरोपी यांच्यात झटापट झाली। आरोपीनं हातातील चाकूनं सैफवर 6 वार करत पळ काढला। सैफ अली खानवर हल्ला झाला तो नेमका कसा याचं गूढ सध्या आहे। याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। हल्ल्यासंबंधी सध्या कोणत्या शक्यता समोर येत आहेत आपण जाणून घेऊया। पहिली शक्यता आहे महिला मदतनीसाला भेटायला आलेल्यानं आधी तिच्यावर आणि मग मध्ये पडलेल्या सैफवर हल्ला केला असावा। दुसरी शक्यता हल्लेखोर व्यक्ती ओळखीचीच असावी किंवा आसपासच्या बिल्डिंगमध्ये कामाला येत असावी। आणि तिसरी शक्यता हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने आला असावा, नोकरानं पाहून आरडाओरडा केला असावा। सैफ धावून गेल्यानंतर झटापट होऊन सैफ जखमी झाला असावा। दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केले, त्यावर एक नजर टाकूया। सैफच्या घराला सुरक्षा असतानाही हल्लेखोर घरात शिरला कसा? सुरक्षा रक्षकांना घरात शिरताना कोणाला पाहिलं कसं नाही? हल्लेखोर मुख्य गेटनं न येता इतर मार्गाने आत आला का? घरातल्याच व्यक्तीनं हल्लेखोराला घरात प्रवेश दिला का? हल्लेखोर सैफच्या मदतनीसाच्या माहितीतला होता का? असे काही सवाल आता उपस्थित होत आहेत। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शेजारील इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत चोर उडी मारून आला। चोर शेजारील इमारतीतून उडी मारून आल्याचं सीसीटीव्ही चित्रित झाल्याची माहिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।